नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए प्रथम वर्ष अभ्यासपत्रिका पहिली मराठी कथात्मक साहित्य या मराठी कथात्मक साहित्यामध्ये आपण आतापर्यंत अतिथी देवो भव आणि मोत्याचे पीक या दोन कथा पाहिलेल्या आहेत. आता आपण अजून एक कथा पाहणार आहोत. त्या कथेचं नाव आहे विलायती पीक. ही सुद्धा एक ग्रामीण कथा आहे आणि विनोदी कथा, विनोदी अंगानं जाणारी कथा आहे. म्हणून शंकर पाटील यांची एक विनोदी कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कथेचं शीर्षक विलायती पीक असं आहे. आपण या अगोदर एक ग्रामीण कथा पाहिली, अतिथी देवो भव. या अतिथी देवो भव या वामन चोरघडे यांच्या कथेमध्ये विदर्भातील पोळा कसा साजरा केला जातो आणि विदर्भातील शेतकरी पोळ्यामध्ये किंवा शेतकरी हे बैलाला दैवत कसे मानतात, अतिथी कसे मानतात, देव कसे मानतात आणि त्यांच्यासाठी बैल हे किती प्रिय आहेत. या पोळ्याच्या दिवशी जर बैलाला कोणी काही बोललं तर त्यांना किती अपमान वाटतो, या सगळ्या गोष्टीचा भाग पैकू आणि बायजा या दोन पात्राच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलेला आहे. त्यानंतर दुसरी कथा पाहिली, मोत्याचं पीक. ही रूपक कथा होती. वि स खांडेकर हे त्या कथेचे लेखक होते आणि या रूपक कथेमध्ये दुष्काळ पडल्यानंतर शेतकऱ्यांना खायला अन्न मिळत नाही, जनावरांना चारा मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही, व्यापारीही परेशान होतात आणि अशा अवस्थेमध्ये अन्नच मिळत नाही. लोक दाय मोकलून वणवण हिंडत आहेत, पालापाचोळा खाऊन जगत आहेत. एखादी भाकर जर शिल्लक असेल तर ती लेकरासाठी जपून ठेवत आहेत. अशा अवस्थेमध्ये हे पाणबुडी मोती घेऊन येतात. अन्नाची याचना एका शेतात असणाऱ्या त्या मालकीनबाईला करतात. ती म्हणते, नाही, मी भाकर देणार नाही आहे, तुमचे मोती मला देऊ नका. गावभर हिंडतात, कोणी भाकर देत नाही, मोती घेत नाही. मग एका मंदिरामध्ये एक संन्यासी बसलेला असतो आणि त्यालाही मोती देतात आणि भाकर. तो म्हणतो, अरे पाणीच पडलं नाही यावर्षी, कुठून अन्न मिळणार, सगळे वणवण हिंडत आहेत, पाऊस पडला नाही, मृग नक्षत्रात पाऊस पडला नाही, हस्तामध्ये पाऊस पडलेला नाही, फक्त स्वाती नक्षत्रात पाऊस पडलेला आहे. काय उपयोग आहे? स्वातीमध्ये नुसते मोती येतात. मोती पिकून काय खायचं? मोती खाऊन पोट भरणार आहे का? सोन्या नाण्यानं पोट भरणार नाही. म्हणजे रूपक कथेतून एवढंच सांगितलेलं आहे, मोत्याचं पीक काही उपयोगाचं नाही आहे. आधी पोटासाठी अन्नाचीच गरज असते आणि अन्नाचंच पीक महत्त्वाचं असतं. हे त्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे. आज आपल्याला विलायती पीक नावाची कथा पाहायची आहे आणि ती शंकर पाटलाची एक विनोदी कथा आहे. शंकर पाटील हे विनोदी लेखक आहेत, ग्रामीण जीवनाचं चित्रण करणारे, ग्रामीण कथेचे ते शिल्पकार आहेत. आणि त्यांचा परिचय अगोदर आपण पाहू. त्यांचं पूर्ण नाव आहे शंकर बाबाजी पाटील. मराठी ग्रामीण कथेचे ते शिल्पकार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतून त्यांनी अध्यापन केलेलं आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावर काही काळ त्यांची नियुक्ती होती. कथा, कादंबरी, पटकथा, वगनाट्य या प्रकारामध्ये त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. खेड्यातील माणूस, त्यांचे परस्पर संबंध आणि ग्रामीण मानसिकता हे त्यांच्या साहित्याचे महत्त्वाचे विशेष आहे. कारण त्यांच्या सगळ्या कथा असतील किंवा कादंबरी असेल किंवा पटकथा, वगनाट्य असतील, संपूर्ण खेड्यातील माणसाचं चित्रण करणारे आहेत. मग खेड्यातला माणूस कसा असतो, त्या खेड्यातल्या माणसामध्ये कसे परस्पर संबंध कसे असतात आणि ग्रामीण जीवनातील मानसिकता कशा पद्धतीची असते, या मानसिकतेचे चित्र याही कथेमध्ये आपणाला हे 3 विषय जाणवतील. 1958 साली वळीव हा पहिला ग्रामीण कथासंग्रह त्यांचा प्रकाशित झाला. यानंतर भेटीगाठी, आबाळ, धिंड, ऊन,
वावरी शेंग, वावरी शेंग, खुळ्याची चावडी, पाहुणी, फक्कड गोष्टी, खेळ खंडोबा इत्यादी कथासंग्रह प्रकाशित. टारफुला ही त्यांची ग्रामीण कादंबरी. याशिवाय गल्ली ते दिल्ली, कथा, अकलेच्या कांद्याची, लवंगी मिरची कोल्हापूरची इत्यादी वगनाट्ये लोकप्रिय आहेत. वावटळ, युगे युगे मी वाट पाहिली, गणगवळण, भोळी बाबडी, चोरीचा मामला, पिंजरा इत्यादी चित्रपट कथा त्यांनी लिहिल्या. 1995 साली नांदेड येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्याची शेतीच्या मूळ प्रश्नाशी फारकत झाल्यामुळे चांगल्या सरकारी योजनेचा बट्ट्याबळ होतो. परिणामी शेतकऱ्यांची फसवणूक होते. याचे वास्तवपूर्ण आणि विनोदी चित्रण विलायती पीक या कथेतून आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं, थोडासा परिचय शंकर पाटलांचा पाहिलेला आहे. त्यांनी अनेक विनोदी कथा लिहिलेल्या आहेत. मी 3रीला का 4थीला असताना खेळ खंडोबा नावाची एक विनोदी कथा त्यांच्या अभ्यासक्रमाला होती. म्हणजे विनोद कसा निर्माण होतो. ग्रामीण जीवनामध्ये विनोदाचे विविध अंगे आहेत, निर्माण होण्याची विविध अंगे आहेत. कारण माणसाच्या स्वभावातून विनोद निर्माण होतो. माणसाच्या स्वभावाबरोबरच अनेक प्रसंगातून विनोद निर्माण होतो. घटना प्रसंगातून निर्माण झालेला विनोद वेगळा, स्वभावातून निर्माण होणारा विनोद वेगळा. काही माणसाच्या मानसिकतेतूनही विनोद निर्माण होतो. वृत्ती प्रवृत्ती माणसाच्या वेगवेगळ्या असतात, नाही असं नाही आहे. अनेक माणसांच्या अनेक वृत्ती प्रवृत्ती असतात आणि त्या वृत्ती प्रवृत्तीतून निर्माण होणारा विनोद. मी तुम्हाला विनोदी कथेच्या अनुषंगानं सांगतो की विनोद हा माणसाचा स्वभाव जाणत असतो. आपण पाहतो की वार्षिक स्नेहसंमेलन, महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन होतात. त्या स्नेहसंमेलनामध्ये जे शेलापागोटे पडत असतात त्यातला जो विनोद असतो किंवा त्यातला तो शेलापागोटा असतो तो माणसाच्या स्वभावाचे चित्रण करणारा असतो, निरीक्षण करणारा असतो. वर्षभर विद्यार्थी प्राध्यापकाचे म्हणा, मित्रांचे म्हणा, महाविद्यालयांचे म्हणा गुणावगुण जाणत असतात आणि त्या गुणावगुणाचं चित्रण त्या शेलापागोटाच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. पण यातून एक प्रकारचा विनोद निर्माण होतो, स्वभाव. आता ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर काही माणसं तोत्रे असतात, तोत्र बोलतात आणि त्यातून बोलत असताना ऐकणाऱ्याच्या मनामध्ये एक प्रकारचा विनोद निर्माण होऊ शकतो. बोलता बोलता विनोद आणि अनेक प्रसंगानुसार विनोद निर्माण होतो. शब्दकोटीवरून विनोद निर्माण होतो. शब्दाची कोटी या विनोदाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. आपल्याला तीही आपण पाहणं गरजेचं आहे. विनोदाचे वेगवेगळे प्रकार आहेत. कारण गाढवाचं लग्न या नाटकाचा जर विचार केला, आपण पाहिलं, एक चित्रपट जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये विनोदाचे अनेक प्रकार. आम्हाला हे MAला अभ्यासक्रमाला होतं गाढवाचं लग्न. MA प्रथम वर्षाला गाढवाचं लग्न हे वगनाट्य अभ्यासक्रमाला होतं, लोकनाट्य अभ्यासक्रमाला होतं. ती विनोदी अंगानं म्हणजे विनोद कसा निर्माण होतो आणि विनोद कसा असतो ते वगनाट्य जर आपण पाहिलं तरी आपण एक गोष्टी पाहणार आहोत. याही कथेमध्ये विनोद आहेच, नाही असं नाही आहे. विनोदी कथा म्हटल्यानंतर कारण शासकीय यंत्रणेतील अधिकारी शेतीच्या मूळ प्रश्नाची फारकत झाल्यामुळे चांगल्या सरकारी योजनेचा बट्टाबळ कसा होतो, शेतकऱ्यापर्यंत त्या जाऊन पोहोचतच नाही आणि पोहोचल्या तरी चांगल्या दृष्टीनं त्या पोहोचत नाही आहेत. त्यातून शेतकऱ्याचं नुकसानच कसं होतं, शेतकऱ्याची कशी फसवणूक होते, याचं वास्तवपूर्ण आणि विनोदी चित्रण विलायती पीक या कथेतून आपल्याला पाहायला मिळतं. हा भाग आपण पाहत असताना
आपण आता ग्रामीण जीवन म्हटल्यानंतर ग्रामीण माणसं आली, शेतकऱ्याशी संबंधित आहे. ग्रामीण गाव, खेडेगाव, खेडी. आज भारतीय संस्कृतीचा जर विचार केला तर भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती आहे. आणि या कृषीप्रधान संस्कृतीचा विचार करत असताना शेती, शेतकरी, शेतमजूर आणि हे ग्रामीण जीवन याचा विचार आपणाला करावा लागतो. आपण पाहिलं, लोकसभेतून राज्यसभेतूनही काल शेतीविषयक बिल मंजूर झालेलं आहे. काही नाही, शेतीचा, शेतकऱ्यांविषयीचा एक नवा कायदा अजून तयार झालेला आहे. त्याच्यावर मोदी सरकारनं ते बहुमतानं मंजूर केलं. काँग्रेस सरकारने टीका केली. पण पाहत आहोत, कारण ते शेतकऱ्यासाठी हे विधेयक किती फायदेशीर आहे. कोणतंही सरकार येवो, शेतकऱ्यासाठी काय देतं. कारण या भारतीय संस्कृतीचा मुख्य गाभा हा शेतकरी आहे, शेतमजूर आहे. आणि ही सर्व अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा पहिला हिस्सा, पहिला भाग, प्रथम दर्जा जर कुणाला द्यायचा असेल तर आपणाला शेतीलाच द्यावं लागतं, कृषी संस्कृतीलाच द्यावं लागतं. हे आपण जगाच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये विसरता कामा नये. म्हणून शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे, शेतीची काळजी घेतली पाहिजे. सरकार नवनवीन नियम आणतं, नवनवीन विधेयक आणतं, पण ते शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचत नाहीत. आज ऑनलाईनचं युग आलेलं असल्या कारणाने आजच्या काळामध्ये हे सगळं जेव्हाचं तेव्हा शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचत आहे. शेतकरीही आजचा हुशार झालेला आहे, प्रगल्भ आहे, साक्षर आहे. तो जरी साक्षर नसला तर त्याच्या घरची मुलं साक्षर आहेत. त्यामुळं आजचा काळ बदललेला आहे. आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. 21व्या शतकात पण जेव्हा शंकर पाटलांनी ही कथा लिहिली त्यावेळेसचा काळ वेगळा होता. आणि त्या काळातलं चित्रण ग्रामीण जीवनाचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्या चित्रणाचा भाग आपण उद्या पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबू. धन्यवाद. प्रत्यक्ष कथा आपण उद्यापासून पाहू. आज आपण परिचय आणि थोडीशी प्रास्ताविक या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.